महत्वाची बातमी आताच्या घडीची। मनोज जरांगेंकडून बीडमध्ये धनगर उपोषणकर्त्यांची भेट घेण्यात आलेली आहे। मनोज जरांगेंनी बीडमधल्या बार्शी नाक्यावर धनगर आंदोलकांची भेट घेतलेली आहे। बीडमधील रॅलीला सुरुवात करण्याआधी जरांगेंनी धनगर आंदोलकांची भेट घेतलेली आहे। आम्हालाही आरक्षण मिळावं यासाठी धनगर समाजाचे बांधव जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। त्यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी उपोषण केलं जाते आणि या बांधवांची भेट मनोज जरांगे पाटील यांच्याकडून घेण्यात आलेली आहे। आज मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये महारॅली निघते आणि या महारॅलीला पोहोचण्याच्या अगोदर त्यांनी या ठिकाणी या आंदोलकांची भेट घेतलेली आहे। जरांगेंकडून बीडमध्ये धनगर उपोषणकर्त्यांची भेट घेण्यात आली, त्यांच्याशी संवाद सुद्धा साधण्यात आलेला आहे। आपण तुमच्या सोबत आहोत हा एक विश्वास जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्याकडून या आंदोलकांना देण्यात आलेला आहे। मनोज जरांगेंकडून बीडमध्ये धनगर उपोषणकर्त्यांची भेट घेण्यात आली आहे आणि त्यांच्यासोबत त्यांनी संवादही साधलाय। 13 तारखेचा अल्टिमेटम मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आलेला आहे आणि मराठवाड्यामध्ये महारॅली त्यांची निघते, ठिकठिकाणी ही रॅली निघते। 6 तारखेपासून या रॅलीला सुरुवात झालेली आहे। बीडमध्ये ज्यावेळेला ते पोहोचत होते त्यावेळेला गावागावामध्ये त्यांचं जंगी स्वागत झालेलं आहे। एकीकडे आपण पाहता या महारॅलीला पोहोचण्याच्या अगोदर त्यांनी धनगर आंदोलनकर्त्यांची उपोषणकर्त्यांची भेट घेतली, तर दुसरीकडे आता काही वेळातच महारॅलीला सुरुवात होणार आहे। त्या ठिकाणी आता कशा मोठ्या पद्धतीनं नियोजन करण्यात आलेलं आहे, बांधव जमलेले आहेत, ती दृश्य आपण पाहताय। मी पहिल्यापासून मी जे खरं आहे ते बोलतो, मला राजकारण नाही करायचं। धनगर बांधवांचे कोणते नेते काय म्हणतायत, कोण काय म्हणतंय, मी कधीच त्यांना विरोधक मानलेलं नाही, मानणार सुद्धा नाही आणि बोलणार सुद्धा नाही। मी टीका पण नाही करणार। एखाद्या गोरगरिबाला न्याय देण्यासाठी आमचे बंधू इथं बसले। गोरगरीब धनगराला, गोरगरीब वडर समाजाला न्याय मिळावा म्हणून त्यांचा लढा आहे। मी काल लातूरला सुद्धा गेलो होतो तिथं। तर माझा हट्ट पहिल्यापासूनचाच की गोरगरिबांना मिळाला पाहिजे। श्रीमंत सोडून द्या हो, ओबीसीचे 10 नेते सुधारतील, मराठ्यांचे 10 सुधारतील, आमचं गरिबांचं काय? आमची लागली ना काडी सगळ्यांची। करोडो मराठ्यांचे गोरगरिबांचे लेकरं उपाशी मरायला लागलेत, गोरगरिबांचे करोडो धनगरांचे लेकरं उपाशी मरायला लागलेत, लाखानं लोक वडर बांधवांचे, राजपूत बांधवांचे उपाशी मरायला लागलेत। आम्हाला नेते नाही बघायचे, आम्हाला आमचा समाज बघायचा, ही आमच्या डोक्यात आहे। आणि माझ्या डोक्यात तर 100% ते माझं एसटी आरक्षणाला पहिल्यापासून पाठिंबा आहे। आम्ही ताकदीनं वेळ पडली धनगर बांधवांनी जर आम्हाला आव्हान केलं तर कोटीना मराठी धनगर बांधव रस्त्यावर दिसतील, ही माझा शब्द आहे। मात्र पाटील, वडी गोद्रीमध्ये एक उपोषण चालू होतं लक्ष्मण हाके यांचं। त्यांचं म्हणणं आहे की ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण झालं पाहिजे। दुसरीकडे ज्याला तुम्ही भेट द्यायला येतात त्यांनी एसटी मधून मागणी करतात। कसं बघता ह्या दोन्ही उपोषणाकडे तुम्ही? मी सांगितलं ना, मी उपोषण ह्या उपोषणाला किंमतच देतो, कोणचं पण असो, त्यांचं असो आमचं असो, यांचं असो, उपोषण हे जीवावर बेतणारी गोष्ट आहे। ते का उडीत बसले हे मी कधी म्हणणार नाही, कारण आम्ही त्यांना विरोधक मानला नाही। त्यांना छगन भुजबळनं बसवलं। आज निर्मळ भैया इथं बसलेत ना, आमचं कर्तव्य, मी एक उपोषण करताय, माझं कर्तव्य, त्याच्या वेदना काय असतात त्या उपोषणाच्या आम्हाला माहिती आहेत, मला आणखीन चालता येत नाही। मी फक्त एवढंच सांगू शकतो की धनगर बांधवांचं मराठ्यांचं कधीच वैर नाही आणि ते कधी होऊ पण नाही, एवढीच माझी इच्छा आहे। आणि त्यांना त्यांची जर मागणी एसटी आरक्षणातून येत का त्यांना मिळू नाही, एवढंच माझं म्हणणं आहे ना। त्याच्यासाठी मराठा समाज ताकदीनं उभा राहणार। पाटलांचा आज होम पिच आहे बीड जिल्हा। म्हणजे एरवी जर बघितलं, गेल्या वेळेस जर बघितलं, निर्णायक सभा या बीडमध्ये झाली होती। मात्र आता पहिली सभा जी आहे